मैत्रिणी, पद्मा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक वेगळी पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे, सिमला मिरचीची। आता आपण सिमला मिरची भरून पण भाजी करतो, वांग्यासारखी चिरून करतो भाजी वांग्यासारखी। तर प्रत्येक एका पद्धतीने भाजी करून खायचा फार कंटाळा येतो। तर आज मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे। तर सिमला मिरचीची आज मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे। तर मी ही पाव किलो सिमला मिरची घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आपण आता ह्याला भाजून घ्यायची अगोदर। तर मी आता गॅस चालू करते आहे, गॅसवर अशा प्रकारची जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर मी आता सिमला मिर्च भाजून घेणार आहे। असे दोन दोन तीन तीन अशा त्या भाजून घ्यायच्या। छान असं त्याला काळे डाग पडेपर्यंत भाजायचे, करपवायचे नाही आहे। थोडेसे आपण हाताने असे आलटी पलटी करून घ्यायचे आहेत। ही चटणी फार छान लागते चवीला, थोडासा वेगळा प्रकार ह्या भाजीचा। सर्वजण आवडीने खातात ही भाजी। तुम्ही हवी ते आणखीन मिरची घेतली तरी चालेल किंवा कमी केली तरी चालेल, जितके प्रमाण तुम्हाला करायचे आहे तितके तुम्ही सिमला मिरची घेऊ शकता। हे काय पटकन भाजली जाते बघा, गॅसवर मोठाच गॅस ठेवला आहे मी। आपल्याला ह्याला पुन्हा परतायचं आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला थोडंसं मोठ्या गॅसवर पटापट आपण भाजून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने आपण ही सिमला मिर्च भाजून घ्यायची आहे। आता ही भाजून झालेली आहे, पहा ही अशी भाजून घ्यायची आहे। आता ही काढून मी गॅस बारीक करते। आता आपण ह्या पण आहेत त्या पण अशा आपण भाजून घेऊया। आता ह्या पण या पद्धतीने मोठ्या गॅसवर भाजून घेऊया। भाजल्यामुळं काय होतं, त्याचा कच्चेपणा जातो आणि भाजीला टेस्ट छान येते। आणि आपण जर न भाजता केली तर मग ढोबळी मिरचीची आपण ज्यावेळेस भाजी करतो ना कांदा टोमॅटो घालून, तशीच ती लागते। म्हणून अशी आपण ही भाजून घ्यायची, त्याच्यामुळे भाजीला टेस्ट छान येते। हे सर्व अशा पद्धतीने आता मी भाजून घेते। आता आपली सिमला मिर्च छान भाजून झालेली आहे। आता आपण ह्याला चिरून घ्यायचे आहे। तर आपण काय करायचं आहे, आता हे आहे ना ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, ह्या बिया नाही आपल्याला घ्यायच्या, ह्यातल्या ह्या सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, ही बिया आपण काढून घेणार आहोत, बिया नाही घालायच्या त्याच्यात। सगळ्या मिरचीच्या बिया आपण काढून ह्याला आपण बारीक चिरून घ्यायचं आहे। हे पहा, हे असे बी भाजल्यामुळे ना काय झाली, सुट्टी झाली नाही, एकत्र झाली नाही, ह्याला चिकटून झाली, त्याच्यामुळे पटकन निघतं आहे हे। आणि आता ही अशी चिरायची, पहा ही अशी आपल्याला नाहीतरी ह्याला क्रश करायचं आहे, त्याच्यामुळे ही अशी थोडीशी जाडसरच चिरून घ्यायची आहे। हे पहा, ह्या अशा पद्धतीने आपण मिक्सरला ह्याला क्रश करणार। आता अशा पद्धतीने ह्या सगळ्या मिरच्या मी चिरून घेते। हे पहा, आता ही मिरची आपली सर्व चिरून झालेली आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालणं, थोडंसं आपल्याला क्रश करायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं आहे। हे पहा, थोडंसं क्रश करायचं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक गड्डा लसूण घेतला आहे, हे पहा सोलून, तो घालायचा आहे। थोडासा अद्रक घेतला आहे, हे पहा एवढा एक छोटासा तुकडा घेतला आहे, तो घालायचा। आणि ह्याला मी आता क्रश करणार। थोडीशी ह्याच्यावर मी कोथिंबीर घालते, कोथिंबीरमुळं काय होतं, ह्याला जास्त टेस्ट येते। आता हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे। हे पहा, आता हे छान असं क्रश केलं आहे मी, जास्त ह्याला बारीक करायचं नाही, जाडसरच ठेवायचं। हे पहा, हे असं जाडसर ठेवायचं। आता ह्याला आपण परतून घ्यायचं, त्यासाठी मी पहा इथं लोखंडी कढई घेतली आहे, लोखंडी कढई घेतली, गॅस चालू केला आहे। आता आपल्याला फोडणी करायची आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। आता कढई गरम झाली की आपल्याला तेल घालायचं आहे। आता की आपली कढई गरम झाली आहे, एक पळी तेल घालते, थोडंसं जास्त तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला, म्हणजे ह्याला फोडणी छान बसते। जिरं मोहरी घालायचं आपल्याला फोडणीमध्ये, थोडंसं हिंग घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये। तेल गरम झाले, एक चमचा जिरं छान फुलून द्यायचं, थोडीशी मोहरी घातली आणि एक कांदा
2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेत आणि 2 मिरच्या घेतल्या, 2-4 मिरच्या. कोथिंबीर थोडीशी आपण घालायची फोडणीमध्ये, छान वास येतो. आता हा एक कांदा आहे मोठा, तो घालायचा आपल्याला, परतायचा त्याच्यामध्ये. आणि ह्या मी चवीपुरत्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. तिखट कोणाला कमी जास्त, कारण आपली सिमला मिरची पण थोडीशी तिखट असते. तिखट आवडीप्रमाणे घ्या. मिरची घालते मी ह्याच्यामध्ये. आता हे 2 टोमॅटो आहेत, हे कांदा आपला छान परतून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. हे बघा, आपला कांदा छान परतला आहे. थोडंसं हिंग घालायचं आणि हे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ना, हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बघा, तुम्ही करून पहा, खूप छान टेस्ट लागते ह्या भाजीची. मुले आवडीने खातात अशा पद्धतीने भाजी केली की. टोमॅटो पण छान ह्याच्यात परतून घ्यायचं आपल्याला. थोडंसं मीठ घालते मी टोमॅटोमध्ये, म्हणजे पटकन शिजला जाईल आपला टोमॅटो. मोठ्याच गॅस ठेवला, मोठ्या गॅसवर परतायचे. थोडासा वेगळा प्रकार, जरा मुले आवडीने खातात, सर्वांना आवडणार अशी ही चटणी आहे बघा. आता टोमॅटो आपण असं छान परतून घेऊया गॅसवर. टोमॅटो आपला छान परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आता गॅस बारीक करते. एक अर्धा चमचा हळद, धने पावडर 1 चमचा, छोटा चमचा. परतायचे छान. तिखट आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला तिखट पाहिजे असेल तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता. आता मी ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण ह्याच्यामध्ये वाटले, तुम्ही सेपरेट आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालू शकते. आता ह्याच्यामध्ये हे आपण जे वाटलेलं आहे ते सर्व ह्याच्यामध्ये घालून छान बारीक गॅसवर ह्याला परतून द्यायचे. कारण मिरची भाजलेली आपली, त्याच्यामुळे शिजायला काही वेळ लागणार नाही. आता ह्याला छान परतायचं, एकसारखं करायचं. अजून आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण थोडंसंच मीठ घातलं होतं आपण. आता चवीपुरतं अजून थोडंसं मीठ घालते मी ह्याच्यामध्ये. आणि ह्याला बारीक गॅस करून आपण असं झाकून ठेवूया. आता गॅस बारीक करायचा आणि हे एक 5 मिनिट ह्याला आपण असंच झाकून ठेवूया. हे पहा, आता आपले 5 मिनिट झालेले आहेत. बघा किती मस्त दिसते आहे बघा आपली चटणी, सिमला मिरची चटणी. आता त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालणार आहे, म्हणजे त्याला आणखीन टेस्ट येते. पहा, थोडंसं गॅस मोठा करायचा. हे पहा, आणि लोखंडाच्या कढईत केल्यामुळे त्याला आणखीन छान चव लागते बघा या भाजीला. अगदी तुम्ही जरूर करून बघा, ही वेगळी पद्धत आहे भाजीची, खूप आवडेल सर्वांना. आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. आता ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते. कोथिंबीर घातल्यावर भाजीची चव आणखीन छान लागते बघा हे. आणि गरम गरम चपाती, भाकरी, फुलक्यावर खायला आपली भाजी एकदम छान तयार आहे. आता पहा, ही भाजी मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. हे पहा, ह्या पद्धतीने मी आता ही सिमला मिरची चटणी तुम्हाला करून दाखवली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा. ही चटणी फार छान लागते, चवीला एकदम सुंदर लागते. तर माझ्या पद्धतीने ही भाजी तुम्ही करून पहा. आवडली तर मला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.